कलकत्ता पॅटर्नमध्ये नवीन प्रकारचे हे वाटीमणीचे डिझाईन आहेत, जे आपण मोठ्या मंगळसूत्रासाठी वापरू शकतो. असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. फिनिशिंगमध्ये आहे. लाईट वेट ज्वेलरी म्हणजे डेली यूजसाठी खूप छान आहे. चेन जी आहे जरी नाजूक दिसली तरी टिकायला पण चांगली आहे. अगदीच हे मंगळसूत्र 65 ग्रॅम 645 विथ पेंडंट. पोत जी आहे ती 5 पदरी पोत येते पंचमध्ये आणि त्याला असं सुंदर पेंडंट बसवलं. नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेले आहे पुना गाडगी ज्वेलर्स, चाफेकर चौकात असलेली ही ब्रँच आहे. तर इथे आज आपण लॉंग मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र तसेच पेंडेंटचं कलेक्शन आज कवर केलेलं आहे. तर व्हिडिओ हा शेवटमध्ये नक्की पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पाहूया कलेक्शन. बोलू? हां, नमस्कार, मी निकिता कुलकर्णी. मी सध्या पुना गाडगी ज्वेलर्स चिंचवड येथे जॉब करते. आता आपण मंगळसूत्रातील नवीन कलेक्शन पाहूया. लॉंग मंगळसूत्रात कमी वेट ते अगदी हाय रेंजपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र पाहायला मिळते. ट्रेडिशनल पद्धतीचं जोंधळा मण्यांचं मंगळसूत्र अगदी 20 ग्रॅमपासून याची रेंज चालू होते. ओके. तुम्हाला त्यात प्लेन ब्लॅक बीड्स हवी असेल, ड्रेसवर घालण्यासाठी किंवा साडीवरही आपण वापरू शकतो. या मंगळसूत्राला आपण खाली आपल्याला हवी तशी स्टोनचं पेंडंट, स्टोनची मणीवाटी किंवा मग अँटिकमध्ये मणीवाटी, कोणत्याही नॉर्मल सुद्धा नॉर्मल मणीवाटी आपण लावू शकतो. आता जो लेटेस्ट ट्रेंड आहे बंच पॅटर्नचा, त्यात भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. त्यातले हे मोराचं पेंडंट असलेलं अतिशय सुंदर कलेक्शन आहे. ह्याचं वेट काय? या मंगळसूत्राचं वेट आहे 45 ग्रॅम विथ पेंडंट. हो, विथ पेंडंट आहे आपल्याला. हे 45 ग्राममध्ये आहे. बंच पॅटर्नमध्येच लाईट वेट म्हणलं तर सिंपल वाटीमणीचा लुक असलेलं हे 28 ग्रॅममध्ये मंगळसूत्र आहे. ओके, 28 ग्रॅममध्ये हे मंगळसूत्र आहे बंच पॅटर्नमध्ये. सध्या आता लग्नाचा सीझन सुरू आहे, त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आली आहे लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन, तेही पुना गाडगी ज्वेलर्स चिंचवड येथील. पट्टी पॅटर्नमध्ये पाहाल तर आपण हे लाईट वेट म्हणजे अगदी 22 ग्रॅमपासून रेंज स्टार्ट होते. त्यातलं हे मंगळसूत्र आहे. 22 ग्रामचं आहे. हां, 22 ग्रॅममध्ये येतं. याला तुम्ही वाटी किंवा पेंडंट आपल्या इच्छेनुसार लावू शकतो. ब्लॉसम पॅटर्नमध्ये हे नवीन बंच पॅटर्नचं मंगळसूत्र आहे. ही जी फुलं आहेत ही डिझाईन खूप छान दिसते. हे येलो फिनिशिंगमधले सगळे मंगळसूत्राचे प्रकार आहेत. ह्याचं वेट काय होतं? या मंगळसूत्राचं वेट आहे 51 ग्रॅम. ओके. पॅटर्नमध्ये हा नवीन प्रकार आहे. ज्या लेडीजला काळ्या मण्यांची जास्त आवड आहे किंवा काळ्या मणी भारदस्ती दिसतात तर त्यामध्ये हा प्रकार येतो. अतिशय सुंदर दिसतं हा दागिना. किती इंच आहे तरी? हे 32 इंच स्टँडर्ड लेंथ येते. 28 ग्रॅममध्ये हे मंगळसूत्र आहे. अच्छा. त्याला आपण पेंडंट वाटीमणी आपल्या इच्छेने बसवू शकतो. बोथ साईड चेनमध्ये हा पॅटर्न आहे. बोथ साईड चेन यासाठी म्हणतात. मिडलला यात काळे मणी येतात. यात दुसरा प्रकार येतो, दोन्ही बाजूला काळे मणी आणि मिडल चेन असं. बंच, इक्वल बंच आणि इक्वल काळे मणी असा हा सुंदर पीस आपल्याकडे आहे. हा पीस आपल्याला 58 ग्रॅममध्ये बसतो विथ पेंडंट. त्याला आपण मणीवाटी किंवा पेंडंट असं दोन्ही ऑप्शन येतात. ओके. आपल्याला हा विथ पेंडंट आपल्याला 58 ग्रॅममध्ये अवेलेबल आहे. ओके. हे पिंजरा पॅटर्नमधलं मंगळसूत्र आहे.
कलकत्ता पॅटर्नमध्ये. हे 78 ग्रॅममध्ये आहे. मानेत फक्त काळ्या मणी आहेत आणि गोल्डन पट्टी अतिशय सुंदर प्रकारे काळी मणी असे ओवलेले आहेत त्याच्यात, म्हणून त्याला पिंजरा पॅटर्न असं म्हणतात. पेंडंट खूप छान आहे. आपण त्याला मणीवाटी पण लावू शकतो, पण पेंडंटचा लुक अगदी अतिशय सुंदर आहे. हो, कलकत्ती डिझाईन पेंडंटचा डिझाईन खूप छान होतं. याचं वेट काय? याचं वेट 78 ग्रॅममध्ये आहे. ओके, 78 ग्रॅममध्ये. पिंजरा पॅटर्नमध्येच हा दुसरा पीस आहे. थोडी पट्टीची लेंथ विड्थ जी आहे आपण ब्रॉड किंवा कमी जास्त असं करू शकतो. हे 34 इंचमध्ये आहेत आता दाखवलेले दोन्ही. ओके. आपण 32, 30, 28 या लेंथमध्ये पण करून घेऊ शकतो. आणि ह्याचं वेट काय? आता हे सध्या 76 ग्रॅममध्ये अवेलेबल आहे. ओके. तुम्ही कस्टमाइज पण करू शकता. तुम्हाला हवी जी डिझाईन 15 दिवसात भेटते ना? हे टेम्पल फिनिशिंगमध्ये हे लॉंग मंगळसूत्र येतात. त्याला आपण मणीवाटी आणि हा जो मध्ये मणी दिसतोय हा पोटा स्टोन बसवलेला आहे. आता या मंगळसूत्रात पाहाल तर गोकाक पॅटर्नमध्ये हे पट्टीचं मंगळसूत्र आहे. यात आपण बंच पण घेऊ शकतो. याला रेग्युलर काळे मणी आहेत. ॲज कम्पेअर्ड दिस हे जर मंगळसूत्र बघाल तर याला क्रिस्टलचे काळे मणी आहेत. आणि या काळ्या मण्यांमध्ये फरक येतो. हे स्क्वेअर बंच आहेत. यात कोयरी पॅटर्नमध्ये अशी पट्टी बसवलेली आहे आणि हे सर्क्युलरमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पट्टीचे डिझाईन गोकाक पॅटर्नमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याला गेरू पॉलिश केलेलं आहे. ओके. ह्याचं वेट काय? या मंगळसूत्राचं जे वेट आहे ते 76 ग्रॅममध्ये आहे नेट वेट. ओके. ह्याचं हे मंगळसूत्र ग्रॅममध्ये आहे. आणि हे जे हे मंगळसूत्र 86 ग्रॅममध्ये आहे. 86 ग्रॅममध्ये आहे मंगळसूत्र. हे मंगळसूत्र जे आहे हे 57 ग्रॅममध्ये आहे. ओके. वाटी पण खूप सुरेख अशी आहे. 57 ग्रॅममध्ये आहे. याचं काय वेट आहे? या मंगळसूत्राचं वजन आहे 76 ग्रॅममध्ये. अतिशय सुंदर आणि भारदस्त दिसणार हे बंच पॅटर्नमध्ये मंगळसूत्र आहे. म्हणजे अगदी नेकलेस वगैरे जरी नाही घातलं, एकच मंगळसूत्र साडीवर घातलं तरी फंक्शनली खूप छान दिसतं. ते काळे मणी ठळक दिसत आहेत त्यातले. ब्लॉसम पॅटर्नमध्ये बंच बसवलेले आहेत. ओके. याचं या मंगळसूत्राचं वजन 67 ग्रॅममध्ये आहे. 4 पदरी बंच येतात ह्याला. या मंगळसूत्राचं वजन आहे 66 ग्रॅम 900. स्क्वेअर पॅटर्नमध्ये आणि हे वर्टिकल मणी असे खूप सुंदर दिसतं डिझाईन. बंच पॅटर्नमध्ये आपल्याला हे पेंडेंट पॅटर्नमध्ये सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल आहे. खूप सुंदर सुंदर असे डिझाईन आहे. याचं वेट काय मॅडम? हे मंगळसूत्र 65 ग्रॅम 645 विथ पेंडंट. पोत जी आहे ती 5 पदरी पोत येते बंचमध्ये आणि त्याला असं सुंदर पेंडंट बसवलं. अंदाजे 20 ते 25 ग्रॅमपर्यंत पेंडंट आहे. त्यातले पोटा स्टोन वगैरे खूप छान दिसतात. इथे पाहू शकते. हे क्रिस्टल मनीमध्येच आहेत ना? हा जो मणी आहे हा क्रिस्टल मनी. ओके. इथे पहा, इथे पण खूप सुंदर असं हे पेंडंट आहे. हे मंगळसूत्र 80 ग्रॅममध्ये आहे. ओके. 80 ग्रॅममध्ये 80 ग्राममध्ये आहे हे मंगळसूत्र. 32 इंचीच आहे ना? 32 इंच.
हे मंगळसूत्र जे आहे हे 34 इंच लेंथमध्ये आहे. आपण आपल्या ह्याच्यानुसार लेंथ कमी जास्त करू शकतो. यात क्रिस्टल मण्यांची क्वांटिटी कमी आहे, जास्त आहे सर. बंच आणि क्रिस्टल मणी इक्वल पॅटर्नमध्ये बसवले. हा थोडासा पेंडंटचा आकार पण वेगळा पण खूप सुंदर आहे. आणि ह्यांना काय मेकिंग चार्जेस असतात? पर डिझाईन वेगवेगळे येतात. 21% आता सध्या मंगळसूत्राची मेकिंग आहे गेरू पॉलिशमध्ये. ओके. हे 126 ग्रॅममध्ये बंच पॅटर्नचं मंगळसूत्र आहे. त्याला मॅचिंग होणारा किंवा असं सेट आपण जो करू शकतो. हा 30 ग्रॅममध्ये चोकर आहे. दोन्हीचं फिनिशिंग सेम असल्यामुळे खूप सुंदर दिसतो हा सेट. खूप सुंदर असा सेट आहे. हा 40 ग्रॅममध्ये नेकलेस आहे आणि त्याला मॅचिंग असं होणार हे जे मंगळसूत्र आहे पट्टी पॅटर्नमध्ये विथ टेम्पल फिनिशिंग. तर हे जे मंगळसूत्र आहे ते 118 ग्रॅममध्ये आहे. हे जे आहे ते इथे पहा, हे पण खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे. या मंगळसूत्राचं वजन 122 ग्रॅम आहे आणि हा 31 ग्रॅममध्ये हार आहे. फिनिशिंगमध्ये आहे. लाईट वेट ज्वेलरी म्हणजे डेली यूजसाठी खूप छान आहे. चेन जी आहे जरी नाजूक दिसली तरी टिकायला पण चांगली आहे. अगदी 4 ते 4.5 ग्रॅमपासून स्टार्ट होणारी रेंज आहे. या मंगळसूत्राचं वजन 4 ग्रॅम 300 मिली आहे. हे मंगळसूत्र 4 ग्रॅम 300 मिलीमध्ये येतं. हे जे मंगळसूत्र पाहायला आपण तर अगदी 6 ते 8 काळे मणी बसवलेले पण मुहूर्तमणी असं लावलेलं सुंदर प्रकारचं मंगळसूत्र आहे. हे 8 ग्रॅममध्ये आहे. हे मंगळसूत्र जे आहे हे 4 ग्रॅम 800 मिलीमध्ये आहे. थोडं लाईट वेट मंगळसूत्र पण त्यात काळे मण्यांची क्वांटिटी जास्त दिसायला आवडते असेही मंगळसूत्र आहे. त्याला आपण स्टोन पेंडंट बसवलं. हे इन्फिनिटी साईनचे पेंडंट आहे. याला आपण वाटी मणी किंवा छोटं पेंडंट पण बसवू शकतो. हे सगळे मंगळसूत्र 4 ते 4.5 ग्रॅम वजनात आहे. ओके. स्टोन पेंडंट पण थोडंसं वेगळं फॅन्सी डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र येतील. आता काळ्या मण्यांची क्वांटिटी कमी आणि चेन उठून दिसावी असे मंगळसूत्र आहेत. हे अगदी 3.5 ग्रॅमपासून ते 5 ग्रॅमपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे. डेली वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी खूप सुंदर असे हे शॉर्ट मंगळसूत्रांची डिझाईन आहे. इन्फिनिटीमध्ये सुद्धा खूप सुंदर असं कलेक्शन आहे. डिझाईन पण वेगवेगळे आहेत. कोणाला जास्त काळे मणी, कोणाला जास्त कमी काळे मणी हवे असेल तशा सुद्धा पॅटर्न इथे अवेलेबल आहेत. हे या मंगळसूत्राचं जे वजन आहे हे 7 ग्रॅममध्ये आहे. काळे मणी आणि सोन्याचे मणी असे इक्वल पॅटर्नमध्ये आणि वर प्लेन चेन अशी बसवलेली. 11 ग्रॅममध्ये हे थोडं फॅन्सी मंगळसूत्र आहे. हे मंगळसूत्र 8 ग्रॅममध्ये थोडं वेगळ्या प्रकारचं पेंडंट असं बसवलं आहे त्याला. हे पहा, खूप छान डिझाईन आहे. मीना वर्क विथ स्क्वेअर पॅटर्न. त्याचं काय वेट होतं? या मंगळसूत्राचं वेट 9 ग्रॅम आहे. विथ मीना वर्क स्क्वेअर पॅटर्न असं हे छान मंगळसूत्र आहे. ह्याला लटकन पण छान प्रकारे बसवलं. ही डिझाईन खूप छान दिसते. हे मंगळसूत्र इक्वल साईजमध्ये असे काळे मणी बसवलेले आहे. खूप छान दिसतं हे नाजूकमध्ये आणि हे वेगळ्या प्रकारचं पेंडंट आहे. ज्यांना लाईट वेट पण वाटीमणी आवडते अशी वेगळ्या प्रकारची वाटीमणी यात बसवलेली आहे. आणि काळे मणी अगदी छोटे छोटे आणि छान दिसतात. त्याचं काय वेट आहे ह्याचं? या मंगळसूत्राचं 4 ग्रॅममध्ये वेट आहे. ओके. आणि ह्यांचं वाटीमणीचं? हे जे आहे 8 ग्रॅम 300 मिलीमध्ये. हे मंगळसूत्र 4 ग्रॅम 700 मिलीमध्ये आहे. आणि हे जे आहे हे 4 ग्रॅम 30 मिलीमध्ये 2 साइडेड यूज असं हे पेंडंट आहे. आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो. त्यामध्येच हा प्रकार आहे. हेही पेंडंट आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो. स्टोनमध्ये छोटंसं आर्ट शेपचं छान आहे.
खूप सुंदर असेल. हे किती रेंजचे? हे सगळे 4 ते 5 ग्रॅममध्ये लाईट वेटमध्ये आहे. हे खूप सुंदर असं एक मंगळसूत्र आहे. फक्त एक लॉंग चेन आहे आणि त्यात काळी मणी ओवलेले असं पेंडंट आहे. 5 ग्रॅममध्ये आहे ते. ओके. हे जे मंगळसूत्र आपण पाहतोय ते 4 ते 5-6 ग्रॅमपर्यंतचे हे मंगळसूत्र आहेत. शॉर्टमध्ये. वाव, हे पण खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे. कलरमध्ये पिंक कलरमध्ये आहे. त्याचं काय वेट आहे? या मंगळसूत्राचं वेट 6 ग्रॅम 700 मिलीमध्ये आहे. ही ब्लॅक बीड्सची काळी पोत आणि त्याला थोडं वेगळ्या प्रकारचं एक स्टोन पेंडंट. खूप छान दिसतो हा पीस. ड्रेस, साडी, जीन्स आपण कशावरही वेअर करू शकतो. हे पण मंगळसूत्र अगदी छान बघा, नाजूक पॅटर्नमध्ये थोडंसं. हे 2 साइडेड यूज आपण करू शकतो. ओके. ह्याचं काय वेट आहे? या मंगळसूत्राचं 4 ग्रॅममध्ये वेट आहे. 4 ग्रॅम 30 मिली. हे मंगळसूत्र 4 ग्रॅम 700 मिलीमध्ये आहे. 16 इंच मंगळसूत्र आहे. स्टोन पेंडंट असलेले वेगवेगळ्या प्रकारचे हे 4 ते 6 ग्रॅममध्ये मंगळसूत्र आहे. ओके. काळे मणी कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो. 18 इंच स्टँडर्ड लेंथमध्ये हे शॉर्ट मंगळसूत्र येतात. सूत्र स्टँडर्ड लेंथ 32 इंच, हे 36 इंचमध्ये आहे. काळे मणी कमी जास्त, त्यातले क्रिस्टल जे असे वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात. ओके. ह्याचं काय वेट आहे? या मंगळसूत्राचं वजन आहे 57 ग्रॅम. ओके. हे जे आहे मंगळसूत्र हे 57 ग्रॅममध्ये मंगळसूत्र आहे. याची 34 इंच लेंथ आहे. ओके. 34 इंच लेंथ आहे. काळे मणी विथ कॅपिंग असे बसवलेले आहेत. याही मंगळसूत्राची खूप सुंदर डिझाईन आहे. अगदी म्हणजे पार्टीवेअर साडीवर आपण घालू शकतो. हो, नवीन डिझाईन आहे हे. या मंगळसूत्राचं जे वजन आहे ते 50 ग्रॅममध्ये आहे. ओके. त्याच्या वाट्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या पण सुंदर दिसतात अगदी. हे मंगळसूत्र 73 ग्रॅममध्ये आहे. क्रिस्टलच्या काळ्या मण्यांचा असा इक्वल बंच आणि मध्ये मोती असे खूप छान प्रकारे बसवलेले आहेत. त्या अँटिकचं हे फिनिशिंग जर बघाल तर पण दिसतं. पूर्ण ब्लॅक बीड्सची पोत, क्रिस्टलच्या काळ्या मण्यांची आणि त्याला स्टोन पेंडंट असं हे प्रकारचं मंगळसूत्र आहे. या मंगळसूत्राचं वजन जे आहे ते 26 ग्रॅममध्ये आहे. ओके. लाईट पिंक कलरचं हे पेंडंट आणि त्याला असे बसवलेले लाईट पिंक विथ असं फेंट पिस्ता कलरमध्ये हे काळे स्टोन खूप छान दिसतात हे मणी. हे पहा, हा पीस फक्त 29 ग्रॅममध्ये आहे. ओके. या मंगळसूत्राचं वजन 23 ग्रॅम आहे आणि हे 34 इंच लेंथला आहे. ओके. काळ्या मण्यांची जास्त क्वांटिटी पण भारदस्त असं दिसणार हे 57 ग्रॅममध्ये फॅन्सी असं अँटिकचं मंगळसूत्र आहे. त्याला मोती आणि काळे मणी असं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. हे स्टोन पण उठून दिसतात. हे अँटिकमध्येच बंच पॅटर्न असा पीस आहे हा. हे 8 पदरी काळ्या मण्यांचं मंगळसूत्र, वेगळ्या प्रकारचे हे बंच लावलेले आहेत. हे पहा, खूप सुंदर फिनिशिंग आहे त्याचं. थोडं वेगळ्या प्रकारचं पेंडंट पण अतिशय सुंदर दिसणार आहे डिझाईन आहे. डार्क ग्रीन विथ रेड अशा कॉम्बिनेशनचे स्टोन बसवलेले आहेत.
की 2 ग्रॅमपासून स्टार्ट होणारे हे अगदी 2 ग्रॅमपासून स्टार्ट होणारे शॉर्ट मंगळसूत्राच्या वाट्या आहेत येलो फिनिशिंगमध्ये. डेली यूजला म्हणजे 24 तास जरी आपण घातल्या तरी फिनिशिंग त्याचं छान राहतं. त्याचंच हे पेंडंट आहे. ब्लॅक बीड्सची पोत वापरा. रेग्युलर चेन आणि काळे मंगळसूत्र अशा प्रकारे आपण जरी पोत घेतली तर त्याला आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट लावू शकतो. किती ग्रॅमपर्यंत राहते? हे सुद्धा 2 ते 2-2.5 ग्रॅमपासून स्टार्ट होऊन 4 ग्रॅमपर्यंत असतं. ओके. बीड्सची काळी पोत जी येते त्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन पेंडंट आपण लावून घेऊ शकतो. आणि हे अगदी 2 ते 3 ग्रॅमपासून 5 ग्रॅमच्या आतपर्यंत आहे. ओके. एडी स्टोन जरी बसवलेले असले तरी फिनिशिंग आणि क्वालिटी खूप छान आहे ह्या स्टोनची. रेग्युलर आपण वापरू शकतो. अच्छा. डेली यूजसाठी जे लेडीज लॉंग मंगळसूत्र वापरतात त्यासाठी ह्या 5 ग्रॅमपासून स्टार्ट होणाऱ्या रेंजच्या 5 ते 7-7.5 ग्रॅमपर्यंत या मोठ्या ठळक दिसणाऱ्या वाटी आहेत. ओके. 5 ते 7 ग्रॅमपासून 7-7.5 ग्रॅमपर्यंत आहेत. मणीवाटीमध्ये मीना वर्क कुणाला आवडत असेल तर थोडा स्क्वेअर पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आपल्याला पाहायला मिळतील. अँटिकमध्ये अँटिकमध्ये पण वाटीमणी आहे. मीनाकरी वर्कमध्ये सुद्धा आहे आपल्याला पाहायला भेटतील. ह्याची काय रेंज हे वेट या वाटीमणीचं वेट 5 ते 7 ग्रॅममध्ये येतं. हे येलो फिनिशिंगमध्ये कलकत्ता पॅटर्नमध्ये पेंडंट आहेत मंगळसूत्राचे. ब्लॅक बीड्स किंवा पट्टीचं अगदी 20 ग्रॅमपासून स्टार्ट होणारी मंगळसूत्राची पोत याला आपण हे लावू शकतो. ओके. कलकत्ता पॅटर्न डिझाईनमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारच्या शेपमध्ये मंगळसूत्राचे पेंडंट आहेत. ब्रॉड डिझाईन पॅटर्न. कलकत्ता पॅटर्नमध्येच पण आता हे मोठे आहेत. आपल्याला 5 ते 6 तोळ्यापर्यंतच्या मंगळसूत्राला जाणारे हे पेंडंट आहे. खूप सुंदर. 10 ते 15 ग्रॅम वजनाचे पेंडंट आहे. 10 ग्रॅमपासून ते 15 ग्रॅमपर्यंत हे मंगळसूत्र आहेत. ते पेंडंट आहेत. ते 12 ग्रॅममध्ये विथ मीना वर्क पण असं ठळक दिसणाऱ्या आणि प्लेन फिनिशिंगमध्ये असे कलकत्ता पॅटर्नमध्ये नवीन प्रकारचे हे वाटीमणीचे डिझाईन आहेत जे आपण मोठ्या मंगळसूत्रासाठी वापरू शकतो. अच्छा. हे गोकाक पॅटर्नमध्ये हे वाटीमणी आणि पेंडंट असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. हे काय रेंजपासून स्टार्ट आहे? हे 15 ते 20 ग्रॅममध्ये येतील. ओके. बघू शकता वाटीमध्ये सुद्धा आहेत आणि इथे आपल्याला पेंडंटमध्ये सुद्धा बघायला भेटतात. या मंगळसूत्राच्या ज्या वाट्या आहेत हे 11 ते 15 ग्रॅममध्ये आहेत. वेगवेगळ्या शेपमध्ये वाटीमणी. अगदी हा पिंपळ पान आकार, हा उभट पानांचा आकार, हे राऊंड शेप, हे पहा. प्रत्येक डिझाईन वेगवेगळी पाहायला. इथे पाहू शकता इथे अँटिकमध्ये आहेत वाट्यांची डिझाईन. खूप सुंदर सुंदर अशा वाट्यांची डिझाईन आहे अँटिकमध्ये. याची काय वेट आहे? हे मॅम 15 ते 20 ग्रॅममध्ये आहेत. हे मोठे बघाल तर हे 17-18 ग्रॅममध्ये, हे 12 ते 10 ग्रॅममध्ये हे छोट्या वाट्या पाहायला मिळतील. ओके. प्लेन ब्लॅक बीड्सची पोत आहे, त्याला जरी आपण हे फक्त लावून घेतलं तरी खूप सुंदर दिसतं. पार्टीवेअर साडी, ड्रेसवर पण आपण वेअर करू शकतो.